आतल्या बाजूने अगदीच मऊसूत आणि जाळीदार डोसे, पण बाहेरच्या बाजूने तितकेच क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी मी इथं परफेक्ट बॅटर सांगितलेलं आहे डोस्याचं. त्यासाठी आपण 4 वाटी तांदूळ घेणार आहोत. 4 वाटी तांदळासाठी आपण 1 वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची, 1 चमचा मेथी घ्यायची आणि हे सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर अर्धी वाटी पोहे आपण धुवून याच्यामध्ये मिक्स करायचं. भरपूर पाणी ओतून याला 5 तास आपण भिजत ठेवायचं. 5 तासानंतर मिक्सरमध्ये घेऊन थोडंसं पाणी टाकून अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची. आपण अगदी फाईन वाटायचं, रवाळ अजिबात ठेवायचं नाही. रवाळ ठेवलं तर तुमचे डोसे वातड बनतील. अगदी फाईन केल्यामुळं सॉफ्टही बनतात, अगदीच कुरकुरीत होतात आणि थंड जरी झाले तरी सॉफ्ट डोसे तसेच राहतात. यामध्ये 1 चमचा मीठ टाकूया, 1 चमचा साखर टाकूया आणि छान असं मिक्स करून आपण याला रात्रभर कमीत कमी 10 ते 12 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवूया. 10-12 तासानंतर तुम्ही पहा अगदीच पीठ फुगून वरती आलेलं आहे, डबल झालेलं आहे. यामुळे तुमचे डोसे अगदीच फ्लफी आणि जाळीदार बनणार आहेत. जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटही करा.